ठाण्यातील तलावांची महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली अधिकाऱ्यांसमवेत पाहणी। तलावांचं शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभीकरणाची कामं करण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर काल महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत तलावांचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान तलाव परिसरात आवश्यक असलेली कामे करण्यासंदर्भात महापौरांनी प्रशासनास सूचना दिल्यात। या दौऱ्याची सुरुवात कचराळी तलाव येथून करण्यात आली। त्यानंतर सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, ब्रह्माळा, घोसाळे, मर्दाडे, गोकुळनगर आदी तलावांची पाहणी करण्यात आली। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक, कार्यकारी अभियंता, स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते। या दौऱ्याची सुरुवात कचराळी तलाव येथून करण्यात आली। कचराळी तलाव येथे असलेला विद्युत डीपी ट्रान्सफर करणं, तसंच ज्या इंटरनेटच्या केबल्स तलावातून गेल्यात त्या काढून टाकण्यात याव्यात, तसंच तलाव परिसरात असलेले शौचालय नियमित स्वच्छ राहील आणि मुबलक पाणी असेल हे पाहण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्यात। सिद्धेश्वर तलाव परिसरातील उद्यानांच्या दुरावस्थेबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत उद्यानात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी असलेली शेडची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या। या तलावाच्या बाजूबाजूला असलेल्या चाळीतील सांडपाण्यासाठी गटाराची सोय करण्यात यावी, तसंच तलावांच्या बाजूला असलेला कचरा नियमित उचलण्यात यावा, असं सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केलं। मखमली तलावातील गाळ काढणं, भिंतींचं काम करणं आणि तलावात कारंजे बसवणं, तसंच ब्रह्माळा तलाव परिसरात सद्यस्थितीत एक शौचालय असून अजून एक शौचालय उभारणं, गोसाळे तलाव परिसर सुस्थितीत असल्याबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात। मर्दाडे तलाव परिसरात विद्युत दिव्यांची सोय करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या। त्याचप्रमाणे गोकुळनगर तलाव परिसराच्या आजूबाजूचं डेब्रिज उचलणं आणि तलावातील गाळ काढणं आवश्यक असल्याचंही उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केलं असून याबाबत तातडीनं कामं करण्याच्या सूचना त्यांनी महापौरांनी दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील तलावांचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचं व्यापक नियोजन करण्यात येत आहे। एकात्मिक तलाव संवर्धन उपक्रमाअंतर्गत तलावांचं पर्यावरणीय संतुलन राखण्यावर विशेष भर देण्यात येत असून राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत शहरातील तलाव परिसरात सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हा पाहणी दौरा केला असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं। आज पाहणी केल्यानंतर ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्यात त्या दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्या ठिकाणी त्याच पद्धतीने गाळ काढण्याच्या सूचना देखील काही दिवसांपूर्वी आपण दिलेल्या होत्या, काय सांगाल? खरं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या तलावांची जोपासना आणि सुशोभीकरण तसंच अनेक ठाणेकर नागरिक या तलावांमध्ये बाजूलाच त्याच्याच लगतच काही उद्यानं आहेत, तर नागरिकांसाठी काय सुरक्षा आणि त्यांची व्यवस्था कशी काय त्यांना चांगलं वाटेल हा पाहणी दौरा खरं तर आपण आज केलेला आहे। खरं तर ठाणे शहरामध्ये बरेच तलाव आहेत, पण आज त्यापैकी 6-7 तलाव आपण पाहणी दौऱ्यासाठी घेणार आहोत आणि आपल्या महापौर दालनामध्ये याची एक तलावांच्या रिलेटेड जेवढे अधिकारी आपले ठाणे महानगरपालिकेचे आहेत त्यांच्याशी एक बैठक करून काय काय आपल्याला चांगल्या सुविधा या ठाणे शहरातील तलावांसाठी देण्यात येतील त्या आपण नक्कीच देऊ। आज कचराळी तलाव असू देत, मखमली, सिद्धेश्वर, कोलबाड, आंबे घोसाळे, गोकुळनगर, ब्रह्माळा ह्या तलावांची आज पाहणी दौरा आपण खरं तर घेतलेला आहे आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे ज्येष्ठ लोक इथे चालण्यासाठी येतात, काही नवीन पिढी तरुण पिढी असते, तर शौचालयांची खरं तर खूप दुरावस्था आहे। तर अजून बघायला गेलं तर काही बांध तलावांचे तुटलेले आहेत, स्वच्छता पण मला वाटतं बऱ्यापैकी नाही आहे। गेली 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती, पण आज नगरसेवक, महापौर, उपमहापौर सर्व महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या द्वारे ठाणे शहरातली विकास कामं जोरदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारानेच खरं तर आम्ही उतरलो आहोत रस्त्यावर आणि रस्त्यावर जर आपला नेता काम करत आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्यालाही त्याच पद्धतीचं काम आपण
करणार आहोत आणि करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. लवकरच या तलावांचं सर्वांचं संवर्धन होईल आणि चांगल्या पद्धतीचं लोकांसाठी उपलब्ध होईल. मला वाटतं हे सगळी उद्यानं आणि तलावं. मॅडम, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे संकेत. ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त म्युनिसिपल लेबर युनियनची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सलग 10, 20 आणि 30 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पुढील महासभेपूर्वी 10 आणि 20 वर्षांची योजना लागू करण्याचे तसंच 30 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाही लवकरच लाभ देण्याचं मान्य करण्यात आलं आहे. तसंच जादा कामाचा भत्ता, इतर प्रचलित भत्त्यांमध्ये वाढ, वेतन श्रेणी सुधारणा आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत चर्चा करून करार करण्याबाबतही सहमती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं देण्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी तातडीने तयार करून युनियनला देण्याचं प्रशासनानं मान्य केले. म्युनिसिपल हाऊसिंग योजनेची पॉलिसी अंतिम टप्प्यात असून ती लवकरच जाहीर केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तृतीय श्रेणीत पदोन्नतीची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून या महिन्याअखेरीस आदेश काढण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. याशिवाय अग्निशमन दलासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक अनुभवाची अट 5 वर्षांवरून 3 वर्ष करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत 6व्या वेतन आयोगातील शैक्षणिक भत्ता, कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विमा योजना, कंत्राटी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी, विमा सुविधा आणि फायलेरिया विभागातील 29 फील्ड वर्कर्सना सफाई कामगारांचे लाभ लागू करण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. बरेच प्रश्न होते, त्यातले आम्ही 60% तरी प्रश्न आज मार्गी लावलेले आहेत. अधिकाऱ्यांचे, आयुक्त साहेबांचे, महापौरांचे, रोडे साहेबांचे, सर्व प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. त्याविषयी विशेष म्हणजे कामगारांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता. ते 10, 20 आणि 30 ही आश्वासित प्रगती योजना जी आहे त्याचा लाभ कामगारांना हवा होता. ती फार किचकट प्रक्रिया होती, ती आज त्यांनी मार्गी लावलेली आहे. 10 आणि 20 या ज्यांचे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना ती योजना लागू करण्याचं त्यांनी आज आश्वासित केलेलं आहे. येत्या आठवड्यात त्यांना ती लागू होईल. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो होता की कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जो आहे तो वाढीव जो असतो, ज्याचा आम्हाला 7वा वेतनचा हप्ता त्यांनी दिला,
तर त्याची रिसीट आम्हाला 6व्या वेतन आयोगच्या वेळेस मिळाली नव्हती. ती रिसीट आम्ही देण्याची त्यांना विनंती केली, ती पण त्यांनी मान्य केलेली आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना जी आहे, 25 वर्ष ज्या कामगारांना, सफाई कामगाराला पूर्ण झालेले आहे, त्यांना स्वतःचं घर महापालिकेने देणं बंधनकारक होतं. त्याबाबत देखील चर्चा झाली. त्याची अपग्रेड यादी आम्हाला ते देत आहेत आणि जेवढी घरं अवेलेबल आहेत त्यांना येत्या आठवड्यात ते काम मार्गी लावणार आहेत असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका 4थी श्रेणीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना 3य श्रेणीमध्ये प्रमोशन बरेच दिवसापासून पेंडिंग होते, ते देखील त्यांनी मार्गी लावलेले आहेत. तर असे महत्त्वाचे अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्या सर्वांचे तिथेच आभार मानलेले आहेत. आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासनाचे मी आभार मानतो आणि महापौर मॅडमचे आभार मानतो. जगदाळे साहेब, पवन कदम साहेब यांची खूप मोलाची मदत आम्हाला ह्यामध्ये झालेली आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो. सीएनजी दरात 2 रुपयांची वाढ, वाहन चालकांना महागाईचा फटका. मुंबई आणि ठाण्यात सीएनजी वापरणाऱ्या वाहन चालकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसलाय. महानगर गॅस लिमिटेड अर्थात एमजीएलने सीएनजीच्या दरात प्रति किलोनं 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 13 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली असून नव्या दरानुसार मुंबई आणि ठाण्यात आता सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलो झाला आहे. दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी तसंच खासगी वाहन चालकांच्या खिशावर अतिरिक्त भार वाढणार आहे. आधीच इंधन दरवाढ, वाहतूक खर्च आणि महागाईमुळे नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. विशेषतः दररोज सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणाऱ्या रिक्षा चालक आणि कॅब चालकांवर याचा थेट परिणाम होणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅस दर आणि पुरवठा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. सीएनजी दरवाढीचा नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर नेमका किती परिणाम होणार हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दोषदायित्व कालावधीतील खड्डे दुरुस्ती ठेकेदारांमार्फतच करण्यात येत असली तरी दोषदायित्व कालावधी संपलेल्या रस्त्यांवरील दुरुस्ती पालिकेकडून करण्यात येत असून अशा रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी पालिकेनं 2,75,00,000 रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय. यासाठी प्रभाग समिती न्याय निधीची तरतूद करण्यात आली असून हा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रकार घडतात. गेल्या काही वर्षात पालिकेनं अनेक रस्त्यांचं नूतनीकरण केलं असून यामुळे अशा रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र आहे. असं असलं तरी शहराच्या हद्दीतून महामार्ग जात असून त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत हे रस्ते होते. या यंत्रणांकडून खड्डे भरण्याची कामं केली जात नसल्याने पालिकेला टीकेची धनी ठरत होती. यामुळे पालिका या रस्त्यांवर खड्डे भरण्याची कामं करते. दरम्यान यापैकी घोडबंदरचा रस्ता आता पालिकेकडे हस्तांतरित झालाय. त्यामुळे या रस्त्यांची जबाबदारी आता पालिकेवर असणार आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे महापालिकाच दुरुस्त करेल असं आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील दोषदायित्व कालावधीतील खड्डे दुरुस्ती ठेकेदारांमार्फत करण्यात येत असली तरी या दोषदायित्व कालावधी संपलेल्या रस्त्यांवरील दुरुस्ती पालिकेकडून करण्यात येते. अशा रस्त्यांवर खड्डे पडल्यास पालिकेकडून खड्डे भरणी करण्यात येते. काही वेळेस पावसाळ्याआधीही रस्ते दुरुस्ती करण्यात येते तर काही ठिकाणी गतिरोधकाची कामं करण्यात येतात. अशा कामांसाठी पालिका दरवर्षी प्रभाग समिती न्याय निधीची तरतूद करते. यंदाही पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं विविध प्रभाग समिती न्याय रस्ते दुरुस्तीच्या कामं करण्यासाठी 2,75,00,000 रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय. मान्सून काळात नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये तसंच वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी ही कामं तातडीनं करण्याची तयारी सुरू केली आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
ज्वेलर्सच्या दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न, 2 आरोपी गटारात लपलेले असताना अटक. दिवा परिसरातील साबेगाव येथे असलेल्या श्री खेडादेवी ज्वेलर्स दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली होती. या घटनेत दुकान मालक शंभू सिंग यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आला असून त्यांना किरकोळ दुखापत झालीय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 13 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 2 अनोळखी इसम श्री खेडादेवी ज्वेलर्स दुकानात घुसले होते. त्यांनी दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी शंभू सिंग यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केला. घटनेनंतर समोरील दुकानदार मदतीसाठी धावत येताच आरोपींनी गावठी पिस्तूल दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र दुकानदारानं प्रतिकार केल्यामुळे आरोपींना कोणताही मुद्देमाल घेऊन जाता आला नाही. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक खतेले आणि त्यांच्या तपास पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेण्यासाठी चुहा ब्रिज, दिवा रेल्वे स्टेशन आणि डीजे कॉम्प्लेक्स परिसरात पथकं रवाना केली. अखेर पोलिसांनी अथक शोधमोहीम राबवत आरोपींना दलदलीतील गटाराच्या पाण्यातून लपून बसलेल्या अवस्थेत ताब्यात घेतलं. तब्बल 2 तास गटारात लपून बसलेल्या आरोपींना बाहेर काढून अटक करण्यात आली असून या आरोपींकडून गावठी कट्टा आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. श्रवणकुमार वर्मदेव पटवा आणि ध्रुव विश्वनाथ पटवा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून हे दोघेही मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती शांत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान घटनास्थळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे, डीसीपी अमरसिंग जाधव तसंच एसीपी शेखर बागडे आणि प्रिया दामले यांनी भेट देत पाहणी केली आहे.